दरम्यान अजित पवारांच्या दिल्ली वारीचं कारण एबीपी माझाच्या हाती आलेलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला विधानसभेच्या स्ट्राईक रेटच्या आधारे मंत्रिपद आता वाढवून हवी आहेत। जेवढी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला तेवढीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मंत्रिपद मिळावीत अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नवी भूमिका मांडली आहे। दिल्लीतील भाजप श्रेष्ठींना भेटून मंत्रिपदाच्या मागणीसंदर्भात राष्ट्रवादीचे नेते चर्चा करणार आहेत अशी सूत्रांची खात्रीलायक माहिती आहे। अजित पवार हे सध्या दिल्लीत आहेत, मात्र अजूनही अमित शहा यांच्या भेटीसाठी अजित पवार वेटिंगवरच आहेत असंही कळतंय। मंत्रिपदाच्या वाटपामध्ये एखादी जागा कमी आली तरी चालेल, मात्र एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या बरोबरीने जागा मिळायला हव्यात अशी राष्ट्रवादीची आता भूमिका आहे। या संदर्भात आपण चर्चा करूया। आमचे प्रतिनिधी निलेश बुधावले आपल्यासोबत लाईव्ह आहेत। निलेश, एक नवीन ट्विस्ट आलाय असं म्हणायला हरकत नाही संपूर्ण सत्ता स्थापनेच्या या गेल्या काही दिवसांच्या घडामोडीमध्ये। आता राष्ट्रवादीकडनं सुद्धा अशी मागणी होते की आम्हाला बरोबरीची मंत्रिपदं हवी आहेत। याबद्दल आणखीन काय सांगता येईल? पूर्वी विधानसभा निवडणुकीमध्ये जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम पाहिलं तर नक्कीच ते स्ट्राईक रेटच्या आधारावर महायुतीमध्ये आघाडीवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहेत। लोकसभेला मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जे खासदारांची संख्या होती ती मात्र 1 वर आली। 4 ते 5 जागा त्यांना लढवल्या होत्या, मात्र विधानसभेला साधारणपणे 54 जागा त्यांना लढवल्या आणि त्यातील 41 आमदार निवडून आलेले आहेत। त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आता भूमिका घेतलेली आहे की जर आम्ही आणखीन जागा लढवल्या असत्या तर 100% आमच्या आणखीन जागा निवडून आल्या असत्या। त्यामुळे स्ट्राईक रेटचा कुठेतरी विचार केला गेला पाहिजे आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला तुम्ही जेवढ्या जागा देतायत किंबहुना त्यापेक्षा एखाद दुसरी जागा मागे पुढे होईल, मात्र तितक्याच जागा आम्हाला द्या अशा पद्धतीची भूमिका आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे। आणि त्यामुळेच राष्ट्रवादीचे तीनही महत्त्वाचे नेते सध्या दिल्लीमध्ये आहेत। अजित पवारांची दिल्ली वारी यामागचं हे प्रमुख कारण असल्याचं मानलं जाते। दुसरी महत्त्वाची बाब अशी आहे की अमित शहा सध्या चंदीगडला गेले, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांची अमित शहांसोबत भेट झालेली नाही आहेत। अजूनही अजित पवार वेटिंगवर आहेत अशी माहिती मिळते। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जो पहिल्यांदा प्रस्ताव दिला होता तो साधारणपणे 11 जागांचा होता। 11 मंत्रिपदं आपल्याला मिळाली पाहिजेत, त्याच्यामध्ये राज्यमंत्री आणि कॅबिनेट असे दोन्ही मंत्रिपदांचा समावेश होता। आता ज्या पद्धतीची नवीन मागणी समोर येते आहे किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा दावा आहे तो दावा आता मान्य केला जातोय का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। अमित शहा दिल्लीनंतर चंदीगडवरून आल्यानंतर दिल्लीमध्ये कदाचित त्यांची भेट होईल आणि पुन्हा एकदा अमित शहांच्या सोबत राष्ट्रवादीचे तिन्ही वरिष्ठ नेते जे आहेत ते आपली भूमिका स्पष्ट करताना पाहायला मिळतात। या सगळ्या प्रकरणामध्ये आत्ताच्या घडीला अशी मागणी आता नव्याने का करण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर आणखीन कशा पद्धतीने हे सत्ता स्थापनेचं सूत्र एकत्र येतं हे बघणं खूप महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।